लेवल संघ दर्याराजा खवणे व महाराजा तारकर्ली टॉस विन झाले दर्याराजा खवणे आणि प्रथमतः फलंदाजीचा घेतलेला निर्णय आणि महाराजा तारकर्ली संघाला क्षेत्ररक्षण करण्याचा दिलेला निमंत्रण. यस, आजच्या दिवसामध्ये प्रेझेंटेशन बॉक्समधनं कॉम बॉक्समधनं आवाज बदलूया. मी योगेश पिंडोरकर काही वेळासाठी तुमची रजा घेतोय. मायक्रोफोनवरती पुढचा आवाज मगाच्या मॅचमध्ये मात्र संपूर्ण पॉवर प्लेचं षटक ज्याने आपल्या गोलंदाजीने गाजवलं होतं, आता मात्र माईकवरती परत एकदा माईक दराडून सोडण्यासाठी आमचा खूप जवळचा मित्र पायस या ठिकाणी आज आपल्याला स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटेल. आणि ह्यानंतर मात्र मायक्रोफोनवरती आजच्या दिवसातील होणारा बदल आमचा खूप जवळचा मित्र चिन्मय हा मायक्रोफोनवरती येतोय. आपण परत एकदा मालवणी केंद्रावरती जाणार आहोत. चिन्मय पराडकर येतोय आणि तोपर्यंत मी योगेश पेंडुकर तुमची काही वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद योगेश पेंडुरकर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कायेषु सर्वदा. गणपती गजाननाक मानवंदना देऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांका मानाचं मुजर करून मी चिन्मय पराडकर तुमचा सगळ्यांचा एकेश्वर दांडी मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतलो आजचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसात मी चिन्मय पराडकर तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत करतोय. पहिलं सामना झालो महापुरुष रेवताय वर्सेस वांगणी संघादरम्यान आणि महापुरुष रेवताय संघ ह्यो पुढच्या फेरीत प्रवेश करता म्हणजे सेमीफायनलमध्ये प्रवेश करता, तर दुसरो क्वार्टर फायनलचा सामना रंगता तो महाराजा तारकर्ली वर्सेस दर्याराजा खवणे. प्रथम नाणेफेक जिंकली दर्याराजा खवणे संघाने आणि फलंदाजी स्वीकारली. दर्याराजा संघ खवणे संघाच्या 12व्या खेळाडून कॉमेंट्री कक्षात यायचं असा निश्चितच सलामीवीर मैदानाच्या दिशेने दिसतले रितेश आणि तन्मय, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्षवर्धन. हर्षवर्धन येतलो पहिलो चेंडू करतलो 6-7 पावलांचा रनअप. गोलंदाजी मार्कवर हर्षवर्धन पहिलो चेंडू सुंदर चेंडू तेवढंच सुंदर पटको सजवलो आणि चेंडू पहिल्या चेंडूवर मात्र अखंडच्या पहिल्या 4 धावांसाठी चौकारीनिशी आपला खाता खोलता आणि धावांचो श्री गणेशा करता फलंदाज रितेश. सुंदर फलंदाजी म्हणून कोई आपल्या संघात जर 4 षटकांच्या या सामन्यात एक सन्मानकारक धावसंख्या उभी करूची लागतली आणि या निर्धारण फलंदाजी करता तो रितेश मैदानाच्या दिशेने. महाराजा तारकर्ली संघ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हर्षवर्धन सामना करीत तो रितेश. दुसरा चेंडू हर्षवर्धनचो आता मात्र कमबॅक करताना दिसतो गोलंदाज निश्चितच आणि यष्टरक्षक लक्ष्मण मोंडकर आपला काम पूर्ण करता. 2 चेंडवांचो खेळ संपलो. 4 धावा धावफलकार बिनगडीबाद 4 धावा सावध सुरुवात म्हणून होई. ही झालझुलच्या मैदानात आपला जमलेल्या तमाम मंडळींका भूक गावतलो सामनो रंगलेलो महाराजा तारकर्ली वर्सेस दर्याराजा खवणे. एक वेंगुर्ला तालुक्यातील मातब्बर संघ तर दुसऱ्या बाजूक असतो मालवण तालुक्यातलो मातब्बर संघ. 1 धाव निश्चित धावन करतले. एका धावेन धावसंख्येवर धावसंख्या पुतली 5 अंशांकार. 3 चेंडूंचो खेळ संपलो. आता मात्र प्रथम स्ट्राईकच्या दिशेने जातलो नवीन फलंदाज तन्मय. निश्चितच क्षेत्ररक्षणात बदल करूच लागतला. येट लावलेली होडी आता मात्र उपरच्या दिशेने नेऊचे लागतले कारण डावकुरो आणि उजव्या शैलीचो फलंदाज आपण बहु गावतात मैदानात. थोडंसो क्षेत्ररक्षकांचो व्यायाम जातलो आणि धावसंख्या 5 अंशांकार. 3 चेंडूंचो खेळ संपलो. धावसंख्या 5 बिनगडी 5 अशी सुंदर सुरुवात. 4 षटकांचो रंगलेलो सामनो अटीतटीचो सामनो. जो संघ ह्यो सामन्यात विजयी होतलो तो थेट सेमीफायनल प्रवेश करतलो आणि जो संघ पराभूत होतलो ते का मात्र आपलो काशा गुंडाळून घरच्या दिशेने जाऊचं लागतला. निश्चितच पुढचो चेंडू हर्षवर्धनचो सामनो करीत तो फलंदाज तन्मय. चौथो चेंडू आता मात्र मोठो बटको सजवतो तो 1 धाव निश्चित धावन करतलो. सुकृत जोशी येतलो फील्ड करतलो थ्रो करतलो तोपर्यंत 1च धाव. एका धावेर धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोचली ती 6 अंशांकार. निश्चितच 4 चेंडूंचो खेळ संपलो. 6 धावसंख्या बिनगडव्या 6 सुंदर सुरुवात म्हणून गोलंदाजीवर आणि तशीच फलंदाजी सुद्धा दर्याराजा खवणे संघ
आता मात्र उडवून मारलेलो फटको झेल उडता झेल खाली क्षेत्ररक्षक आणि झेल मात्र जमनीक दान करता पहिला व्हायला जीवनदान फलंदाज रितेश एका गावता 2 धावे धाव संख्येवर धाव संख्या 8 अशा अंकार निश्चितच 5 चेंडूंचा खेळ संपलो म्हणजे षटकातील शेवटचा चेंडू भैरई घालणारा चेंडू 9-2-12 करणारा चेंडू आणि बराच काय सांगणारा चेंडू धाव संख्या 8 अशा अंकार पुन्हा एकदा षटकातील शेवट चेंडू घेऊन हर्षवर्धन समोर फलंदाज रितेश हेलिकॉप्टर शॉट बघू गावलो मात्र एकच धाव गावतली एका धावेन धाव संख्येवर धाव संख्या 9 अशा अंकार स्पर्धेदरम्यान बा मिटकर सरांचं आगमन झालेलं आहे त्यांनी कॉमेंट्री कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचं आहे व त्यांचा सत्कार करतील ऋग्वेद आचरेकर दरम्यान बा मिटकर सरांनी कॉमेंट्री कक्षात यायचं आहे दरम्यान वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसरा षटक घेऊन येतो गोलंदाज सुकृत जोशी आणि या स्पर्धेदरम्यान आपण YouTube मार्फत लाभलेले गौरव सावंत सर उपस्थित असतात तर त्यांचा पण सत्कार विष्णू जोशी यांच्याकडनं होतो दरम्यान मॅचच्या दिशेने जाऊया पहिलं चेंडू सुकृत जोशी येतो समोर फलंदाज रितेश फुलटॉस चेंडू सुंदर फटको एक धाव निश्चित धावन करतलो एका धावेन धाव संख्येवर धाव संख्या 10 अशा अंकार जाऊन पोहोचली निश्चितच पहिल्या चेंडूवर एक धाव घेता समोरचो तगडो संघ महाराजा तारकर्ली तर त्याच्या समोर असा तो दर्या राजा खवणे दोनही संघ तुल्यबळ आणि या दोन संघात रंगलेलो क्वार्टर फायनलचा दुसरा सामनो एकेश्वर दांडी मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य अशी ही टेनिस बॉल लीग स्पर्धेची स्पर्धा आणि या स्पर्धेतील आजचा शेवटचा दिवस अंतिम महाराण संग्राम संध्याकाळी 17 आपण बहु गावतलो आता मात्र सुंदर फटको एक धाव निश्चित धावन काढतलो दुसऱ्या धावेचा प्रयत्न असतो सुंदर क्षेत्ररक्षण होता आणि 2 धावा काही रोखू शकणार नाही 2 धावेन धाव संख्येवर धाव संख्या 12 अशा अंकार 2 चेंडूंचा खेळ मैदानात संपलो बिनगडी बाद 12 धाव संख्या धाव फलकार आता मात्र मोठे फटके मारूचे लागतले दर्या राजा खवणे संघा आणि तसोच का हेतुगण मैदानात आता मात्र वा झेल मात्र टिपता तो फलन क्षेत्ररक्षक आणि पहिला वहिला कलाम मैदानाच्या दिशेन तन्मय नावाचा लागतला कलाम या नावाचा अर्थ सगळ्या प्रेक्षकांना माहितच असतो कारण तुम्ही अण्णा नायकाची सिरियल बघितल्यास आपण आता डीजे वाल्याक चान्स देऊया डीजे किरण सारंग मॅन फ्रॉम खवणे आणि खवणे गावचो सुपुत्र गुणवान खेळाडू ज्याच्या मनगटात ताकद की मोठे फटके मारूची आणि तोच किरण सारंग मात्र मैदानात पावला टाकता निश्चितच 2 चेंडूंचा खेळ संपलो 3 चेंडूंचा खेळ संपलो आणि धाव संख्या स्थिरावली होती 12 अशा अंकार षटकातील पुढचा चेंडू सुकृतीचा सामना करीतो किरण सारंग किरण आता मात्र पहिल्या चेंडूवर किरण सारंग नावाचा मोठा कलाम लागता मालवणीत सांगूचं झालं तर तयार करू गेलो शंकासूर आणि तयार झालो नरकासूर या म्हणीची आठवण करून देतलो डीजे
दरम्यान किराण्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अजय मैदानाच्या दिशेने पावलं टाकता. संघाचो कर्णधार डगआउटच्या दिशेने परतल्यानंतर थोडंसं प्रेशर खाली घेतले फलंदाज अजय आणि रितेश. मात्र गोलंदाजीत आपली आग खाऊन निघा बघता तो सुकृत जशी सुंदर फटको पॉइंटच्या दिशेने मारलेलो. एक धाव निश्चित धावन काढतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि खतरनाक होऊ शकता आणि फलंदाज बाद म्हणजे इलिया पावली माघारी जाताना दिसतो तो फलंदाज अजय डीजे. फलकार अयान 11 आणि दांडी बॉय दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस का बॉस मध्ये नाणेफेकीसाठी यायचा असा. अक्षय येता नवीन फलंदाज मैदानावरती. 5 चेंडूंचा खेळ संपलो. धाव संख्या 13 अशा अंकार. निश्चितच थोडंसं दडपणात सापडलेलो संघ आणि त्याचं तारणहार कोण मात्र बनतलो तर अक्षय ह्याने एक धाव निश्चित धावन काढतलो. सन्मानपूर्वक धाव आणि षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपता. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाव संख्या मात्र 14 अशा अंकार. निश्चितच काहीतरी प्रथम फलंदाजी स्वीकारली होती आणि तो निर्णय मात्र काहीतरी चुकीचा ठरता तो दर्या राजा खवणे संघाचो. कारण आतापर्यंत 3 गडी बाद होतात ते प्रथम फलंदाजी करताना. आता मात्र गोलंदाजी मार्कवर बदल होता. गोलंदाजी मार्कवर येतो नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिला संघातर्फे 3रा षटक. एक फिरकी जो जादूगर मानला होता तारकर्ली संघाच्या बाजूने लक्ष्मण मोडकर गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज असतो तो अक्षय. निश्चितच पहिली 2 षटका बघितली तर हर्षवर्धन आणि सुकृत जोशी 2 गोलंदाजांनी आपल्या नावाचं बोलबालो केलं. तर दुसऱ्या बाजू आता मात्र लक्ष्मण मोडकर पहिल्या चेंडवार उडालेलो. कारण जो सुकृत जोशी याच्या वायात जाऊन पडता. 4था कलाम मैदानाच्या दिशेने अक्षय नावाचा स्वप्नील पावले टाकतलो. काहीतरी अडचणीत सापडलेलो संघ आणि या संघासाठी तारणहार बराचा लागतला. स्वप्नील किंवा रितेश का रितेश मात्र सलामी केलेलो फलंदाज आतापर्यंत नॉन स्ट्राईकच्या दिशेने खुट्यासारखं उभं राहिलेलं दिसता. निश्चितच रितेश का स्ट्राईक भेटली तर काहीतरी धावांचो पाठलाग करू शकता किंवा मोठी धावसंख्या उभारू शकता रितेश आणि स्वप्नील मैदानाच्या दिशेने. पण एका बाजू गोलंदाज तारकर्ली संघाचं वंडर बॉय लक्ष्मण मोडकर. दुसरो चेंडू आता मात्र सुंदर चेंडू. चेंडू जाता निर्धाव बाकीचं काम पूर्ण करता यष्टिरक्षक. 2 चेंडूंचा खेळ संपलो आणि धाव संख्या स्थिरावली होती 14 अशा अंकार. म्हणजे सलगचे 2 चेंडू निर्धाव आणि पहिल्या चेंडूवर फलंदाजाक बाद केलं होतं. आता मात्र सुंदर गोलंदाजी. 3 चेंडूंचा खेळ संपलो. धाव संख्या मात्र 15 अशा अंकार. थोडंसं मंद गतीने चाललेलो सामनो आणि मोठे फटके मारण्यापासून वंचित केलेले फलंदाजांका गोलंदाज मात्र हाबी ठरतात. पुढचा चेंडू लक्ष्मण मोडकर याचो सामनो करीत तो
रितेश रितेश मात्र सलामी गेलेलो फलंदाज आता ते का मात्र मोठे फटकेबाजी करूची लागतली कारण निश्चितच पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन झालझुलच्या मैदानावरती करताना लक्ष्मण मोंडकर तारकर्ली वर्सेस चाललेलो सामनो दर्या राजा खवणे आणि या सामन्यात मात्र खैतरी अडचणीत सापडता तो दर्या राजा खवणे संघ बाईच्या स्वरूपाचो एक धाव एका धावेन धाव संख्येवर धाव संख्या 16 अंकावर म्हणजे 5 चेंडूंचो खेळ संपतलो आणि धाव संख्या 16 अंकावर षटकातील शेवट चेंडू भैरई घालणारा चेंडू 9-12 करणारा चेंडू आणि बराच काय सांगणारा चेंडू मोठे फटक्यांची आवश्यकता दर्या राजा खवणे संघा निश्चितच पुढचा चेंडू आणि हो पण चेंडू निर्धाव म्हणजे सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन धाव संख्या मात्र 3 षटकांच्या अखेरीस स्थिरावली होती 16 अंकावर डीजे दांडी बॉयज वर्सेस अयान 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांका शेवटचा आणि अंतिम पुकार टॉस का बॉस मध्ये नाणेफेक करून घ्यायची असा यानंतर लगेच तिसरा क्वार्टर फायनलचा सामना दांडी बॉयज वर्सेस अयान 11 दरम्यान गोलंदाजी मार्कवर बदल होतो गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैभव आणि समोर फलंदाज रितेश एका मात्र आतापर्यंत जकडून ठेवण्यात यशस्वी होता पंचांचा निर्णय येतो अवांतर धावेन धाव संख्येवर धाव संख्या 17 अंकावर पुन्हा एकदा तो चेंडू घेऊन गोलंदाज वैभव समोर फलंदाज आता मात्र मोठो फटको मात्र उडालेलो कारण जो थेट येऊन प्रवास करतलो चेतन ह्याच्या वयात येऊन स्थिरावतलो आणि मैदानात डीजे वालेच आपण कौतुक करूच लागला डीजे अमन आपणा सर्व प्रेक्षकांचा मनोरंजन करताना दिसता सामने तर बघतोच पण सुंदर गाणी इंस्टाग्राम वर रील झालेली फेमस झालेली गाणी मात्र तुमका अमनच्या द्वारे ऐका गावतात निश्चितच पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया दुसरा चेंडू गोलंदाज वैभव येतो समोर फलंदाज प्रतीक नवीन इलेलो फलंदाज मात्र निश्चितच इल्या पावली घरात जाताना दिसलो पुन्हा एकदा आपण अमन याच्या माध्यमातून नवीन गायका गावतला संघाचा कर्णधार उपस्थित असा तरी दांडी बॉयज संघाच्या कर्णधार टॉस का बॉस मध्ये होता असा नाणेफेकीसाठी आणि या सामन्याची नाणेफेक बामिटकर सरांच्या हस्ते होतलिया दरम्यान पुढचा चेंडू आणि पुढच्या चेंडूवर मोठा फटको मारूच होतो मात्र निश्चितच 2 धावेन रूपांतर 2 धावेन धाव संख्येवर धाव संख्या बऱ्याच वेळेनंतर स्थलांतरित होतली 19 अंकावर म्हणजेच काहीतरी अडचणीत सापडलेलो दर्या राजा खवणे संघ
3 चेंडूंचा खेळ संपलो. धाव संख्या 19. आता मात्र मोठो फटको मारू जातो बघता भजी आणि मागता वडे ह्या मनीची आठवण करून देतलो. फलंदाज वल्लव रे नाकवा वल्लव करताना दिसता. नाणेफेक होता. नाणेफेकीचा कौल लागलो तो अयान 11 संघाच्या बाजून. निश्चितच या नंतरचा होतो सामनो तो अयान 11 वर्ष दांडी बॉयज म्हणजे एक मालवण तालुक्यातील संघ तर दुसरं असतो वेंगुर्ला तालुक्यातील संघ. एका बाजूक सिंधुदुर्ग क्रिकेट टेनिस मधला मोठा नाव दिसतला गोपाल बटासर तर दुसऱ्या बाजूक मालवण तालुक्यातील दांडी गावचे सुपुत्र सगळे खेळताना दिसतले. निश्चितच रिव्ह्यू वाईड साठी रिव्ह्यू ची मागणी येता पंचांची. या सामन्यामध्ये या टुर्नामेंट मध्ये तुमका सगळ्यांका रिव्ह्यू पण बघू गावतले. निश्चितच सुंदर आयोजन एकेश्वर दांडी मित्र मंडळ. दरम्यान अजूनही पंचांचा निर्णय येऊचो बाकी. पंचांचा निर्णय यायचा 7-12 काय नोंद होऊची नाही. आणि पंचांचा निर्णय येता डॉट चेंडू म्हणजेच एका इनिंगचा खेळ संपता. धाव संख्या 19 अंकार आणि विजयासाठी 20 धावांची गरज. आणि यानंतर समालोचन करतील माझे साथी समालोचक योगेश पेंडुरकर सर आणि मी चिन्मय पराडकर तुमची थोडा वेळ पुरती रजा घेत आहे. धन्यवाद.
आणि संघाचं खातं हे सुकृत जोशीच्या माध्यमातून ओपन होताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र फलंदाज पाहायला मिळतोय तो कुणाल पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांसाठी संपूर्ण कालचा दिवस ज्या बॅटरने गाजवला तो बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतोय. यस पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय की हा चेंडू टाकण्यायोग्य नव्हता. थोडीशी लाईन थोडीशी लेंथ वरती भटकलेली गोलंदाजी ही गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते ती साहिलची आपल्याला दिसते. स्ट्रायकिंग एंडला परत एकदा कुणाल असेल आणि गोलंदाजीसाठी साहिल हा सज्ज दिसतोय. परत एकदा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो. ज्या चेंडूवरती थोडासा स्वीपर मारण्याचा प्रयत्न हा कुणालचा कुठेतरी फसताना पाहायला मिळाला. लेग बायची धाव ही मैदानाच्या आतमधले जोडल्या जाताना पाहायला मिळते. एक धावेने पुढे जाण्याचा विकल्प घेऊन नक्कीच 24 चेंडूंवरती 20 धावांचा पाठलाग करत असताना महाराजा तारकर्ली संघ हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतोय. पाहावं लागेल येणाऱ्या वेळेमध्ये मात्र गोलंदाजांनी जर कठीण प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उपस्थित केले तर ह्या मॅचवरती संपूर्णपणे पकड बनवली जाईल. ती खवणे संघाच्या बाजूने दर्याराजा खवणे संघ हा आपल्याला दिसतोय. मात्र ती मेहनत गोलंदाजांबरोबर क्षेत्ररक्षकांना सुद्धा घेणं हे गरजेचं असेल. येणाऱ्या वेळेमध्ये मात्र एका साईडने पाहिलं गेलं तर मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा कुणाल स्ट्रायकिंग एंडवरती प्रतिनिधित्व करतोय तो महाराजा तारकर्ली संघाचं. त्यानंतर मात्र सुरेख फटका स्ट्रेटचा पाहायला मिळतोय. बघताना बघता चेंडू डायरेक्ट सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी येताना पाहायला मिळतोय. निर्बंध असणारा हे षटक आणि कमी धावांचा पाठलाग करत असताना मात्र एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये कुणालच्या बॅटमन येताना दिसतोय. आणि ह्या 20 धावांच्या रनचेसला आतापर्यंत तरी सांघिक धावसंख्या ही वधारती आहे. म्हणजे डबल फिगर 10 धावा या धावफलकावरती जुळताना पाहायला मिळते. गोलंदाज साई हा सज्ज असेल. परत एकदा सुरेख चेंडू तेवढा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षकांचे शर्ती चाललेले प्रयत्न मात्र अखेरच्या चेंडूवरती ताबा मिळवला जातोय आणि ही दुहेरी धाव मात्र मैदानावरती रोखू शकत नाहीये. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट सेन्सिबल फटका मैदानाच्या आतमध्ये कुणालच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या चेंडूंवरती मात्र दुहेरीची मोहर उमटली जाते आणि मात्र ह्या रन चेसला मात्र हळूहळू विजयाच्या दिशेने घेऊन जातोय तो महाराजा तारकर्ली संघ. मात्र गोलंदाजांनी मेहनत केली तर अजूनही 8 धावा हा दूर आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणेपर्यंत मात्र या 8 धावातले 6 धावांचा कपात कुणाल आपल्या बॅटच्या साह्याने करतोय आणि सांघिक धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ प्रगती लागता क्षणी मात्र 20 धावांची गरज असताना बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये नाममात्र 18 धावा म्हणजे अजूनही 18 चेंडूंवरती मात्र 2 धावांची गरज असेल ती विजयी संपादन करण्यासाठी ती महाराजा तारकर्ली या संघाला. दुसरं महत्त्वपूर्ण षटक हाताळलं जातंय ते तन्मय येतोय दर्याराजा खवणे संघाचं प्रतिनिधित्व करताना. 18 चेंडूंवरती 2 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्गला पाहायला मिळतोय. त्यावरती मात्र फटका फसला जातोय आणि हा मिळालेला जीवनदान मात्र मैदानावरती पाहायला मिळतंय ते सुकृत जोशी याला एक गडी नक्कीच बाद करण्याचा प्रयत्न झाला असता तो गोलंदाज तन्मयच्या माध्यमातून मात्र क्षेत्ररक्षकांनी थोडीशी दिलाई दाखवली. कारण हा सामना जवळजवळ पाहिला गेला तर संपूर्णपणे अधिराज्य या सामन्यांवरती गाजवलं गेलं ते महाराजा तारकर्ली संघाकडनं. त्यानंतर मात्र परत एकदा चांगली गोलंदाजी वापसी करणारी गोलंदाजी 1 धाव नक्कीच विजयाचं समीकरण हे मैदानाच्या आतमध्ये मात्र ह्या एका धावेची मोहर लावता शनी मात्र कुठचा फटका मैदानाच्या कुठच्या दिशेने येतोय हे पाहणं गरजेचं असेल. सामना जवळजवळ हा विजयाच्या उंबरट्यावरती तारकर्ली संघ दिसतोय. तोपर्यंत मात्र थोडासा पॅडल शूट केला आणि चेंडूला पाठवला जात आहे. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आणि हा विजयी चौकार कुणालच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळतोय. नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं तर दर्याराजा खवणे संघ एवढ्या लांबवरनं तुम्ही आपला संघ या स्पर्धेदरम्यान झालझुलच्या दांडी मैदानावरती उपस्थित केला त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीम मॅनेजमेंटचं आणि सर्व खेळाडूंचं खूप खूप शतशः आभार.